काहीतरी बोलायचं आहे. शिशुपाल, मी तुझ्याकडे येते. मला मला एक फक्त प्रश्नालाच प्रश्न विचारायचा आहे मला, की आज तिकडे बिहारमध्ये निकाल लागले आणि मुंबई महाराष्ट्रात फटाके फुटले. प्रशांत, तूही ते कदाचित कव्हर केलं असेल किंवा वाचलं असेल. अंबादास दानवेंनी डायरेक्ट काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि काँग्रेसचे दोन जे मेन इकडचे मित्रपक्ष आहेत, राष्ट्रवादीनी शिवसेना उद्धव ठाकरेंची, त्यांनी या मतचोरी मतयाज्ञांचा घोळ याच्यावर रिॲक्शन नाही दिली, प्रतिक्रिया नाही दिली. त्यांनी प्रतिक्रिया कशावर दिली? काँग्रेसच्या भूमिकेवर, काँग्रेसच्या परफॉर्मन्सवर. तर मला हे जाणून घ्यायला आवडेल की काँग्रेसचा आजचा तिकडचा जो निकाल आहे तो महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने त्यांना किती फटका किंवा किती फॅक्टर बसू शकतो, किंवा बार्गेनिंग पॉवरमध्ये किती काय चेंजेस होऊ शकतात का, किंवा काय होईल? प्रशांत, अगदी थोडक्यात उत्तर द्या. नाही, नक्की की कुठल्याही विजयाचा म्हणजे श्रेय जे आहे किंवा विजयाचा जो एक माहोल असतो तो दुसऱ्या निवडणुकीकडे घेऊन जाणं हे काम कुठलाही चांगला रणनीतिकार, कुठलाही चांगला पक्ष करेलच. आणि त्या दृष्टीने महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हा मोमेंटम जो आहे तो नक्कीच वापरला जाईल. आत्ताच जर आपण मोदींचं भाषण ऐकलं तर त्यांनी थेट गंगा बिहारमधून बंगालमध्ये जाते आणि त्यामुळे आपल्याला हा विषय तिकडे न्यायचा आहे याची सुद्धा घोषणा केलेली आहे. पण एक नक्की आहे की काँग्रेस सारखा राष्ट्रीय पक्ष बिहारमध्ये हिंदी हार्टलँडमध्ये जर इतक्या पिछाडीवरती गेला असेल तर त्यांच्या मित्रपक्षांना सोबत ठेवण्यामध्ये, मित्रपक्षांचं मनोबल टिकवण्यामध्ये आणि काँग्रेसचं स्वतःचं अस्तित्व ठेवण्यामध्ये त्यांना पुढची काही वर्ष खूप जड जातील. काँग्रेस फुटणार आहे नक्की. प्रशांत, तुझा मुद्दा अगदी कळलेला आणि मला असं वाटतं की या मुद्द्यावरती एक स्वतंत्र चर्चा होऊ शकते, त्यामुळे ती चर्चा आता आपण इथे कंटिन्यू करू नाही शकणार. परंतु आज रत्नाकर महाजनजी आणि त्याचबरोबर केशव उपाध्याय आणि त्याचबरोबर तुम्ही दोघंही इथे आलात या विषयावरती चर्चा